दिनुतैसी रजनी मज झाली ओ माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कानये. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयाचे भेद विषय रूप. अर्थी परमार्थ कैचा घडू शके, चित्त लोभी विके सोंगवाया. देवाचे चरित्र दाखविता लीळा, लागवाच्या कळा मोहावया. तुका म्हणे चित्ती राहे अभिलाष, दोघा नरकवास सारखाची. परमार्थ ही जर प्रपंचासारखाच होत असेल तर तो परमार्थ करून उपयोग काय महाराज. परमार्थातही जर आमचा प्रपंचच येत असेल तर करीत असलेला परमार्थ म्हणजे वाया जाणारी वेळ आहे महाराज. उगीच त्या ठिकाणी व्यर्थपणे वाया घालवू नये. प्रपंच तरी नीटनेटका करावा. परमार्थाचा दांभिकपणा अंगामध्ये आणू नये. नास्तिक लोभी प्रसंगानुरूप परमार्थ करतात. दोघांनाही नरकवास सारखाच आहे महाराज. पोटापुरते जे नट पाहू नये छंद, विषयाचे भेद विषय रूप. अर्थी परमार्थ कैचा. अहो सोंग घेऊन जर भगवंताचं रूपामध्ये वावरत असेल तर तो नट पैशाकरता तो काम करतो आहे. त्याच्याविषयी मनामध्ये भाव उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण अर्थी परमार्थ कैचा घडू शके, चित्त लोभी भिके सोंगावया. केवळ धनाची प्राप्ती आहे म्हणून ते सोंग त्यानं अंगीकारलाय, पण तो गुण त्याच्या अंगात येऊ शकत नाही महाराज. कितीही दांभिकपणे दाखवायचा प्रयत्न केला परंतु अंतःकरणात चित्ताच्या ठिकाणी जर तो हृदयस्थ बसलेला विष्णू, त्याचं रूप, त्याचं नाम येत नसेल तर किती मोठा अष्टगंध लावला, टिळा लावला गोपीचंदाचा, मोठी रुद्राक्ष माळ डोळत असली, भगव वस्त्र घेऊन कमंडोले घेऊन जरी फिरत राहिला तरी तो दंभ भाव झाला महाराज. दांभिक आहे असा परमार्थ न केलेला बरा. विटंबना आहे ती परमार्थाची. परमार्थाचं ते एक अंग आहे, ओळखीचं एक हे आहे, पण त्यातून जर तुम्ही त्या नावाखाली प्रपंचच थाटत असाल तर त्यापेक्षा उघड प्रपंच केलेला काय वाईट आहे. अर्जुन या ठिकाणी प्रापंचिक विचार घेऊन आलेला आहे आणि श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी दाखवतोय. हा दांभिकपणा भगवंताला मान्य नाही. आणि मी दांभिक आहे देवा, तू सांगतोय त्या योग्यतेचा मी नाही, हे अर्जुनही त्या ठिकाणी कबुली देतोय महाराज. अर्थात हे कबूल करण्याकरता सुद्धा ज्ञानच अंगी असावं लागतं. सपशेल शरणागती घेतोय अर्जुन तर, की कार्पण्य दोषोपहत स्वभाव. गोंधळलो देवा मी, मला काहीच सुचत नाही. या श्रेयसा निशितम गृहीतन मे, माझ्याकरता हितकारक काय आहे ते तू सांग. तू जर म्हणत असशील की त्या योगाभ्यासाकरता मी योग्य आहे तर मी तेही करील, हा विश्वास आहे महाराज. आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता, आत्मसंयम योग
अध्याय 6 श्लोक 15 युंजन्येवम सदात्मानं योगी विगत कर्म सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 338 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तिथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. भगवंत अर्जुनाने उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन करतायत की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही विशेष योग्यतेशिवाय होणारच नाही असं काही आहे का. प्रयत्ने रगडिता वाळूतूनही ते लगडे हे भगवंताला अर्जुनाला सांगायचं आहे. ते श्रीकृष्ण म्हणती काय धनुर्धरा. अरे अर्जुना, अंगात जर ती योग्यता नसेल तर ती योग्यता आम्ही आणायला पाहिजे ना. योग्यता नाही म्हणून ते सोडून द्यायचं असं आहे का. आपण त्या योग्यतेचं नाही म्हणून ते करायचंच नाही असं काही नाही बरं का. अभ्यासेन तू कोणतंही वैराग्येन च गृह्यते. तुला प्राप्ती होईल पण त्याकरता तुझ्या अंगात वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे. कारण अर्जुन ज्या प्रतिशोधामध्ये आलेला आहे, ज्या सूड भावनेनं आलेला आहे, ती भावना भगवंताला मान्य नाही. त्याकरता आधी वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता फल हेतू रहित विचारसरणीनं अर्जुनाने युद्ध करावं हे भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगताय की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तिथे श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.